या ठिकाणी तमाम कलावंतांनी आपापल्या परीने गीते गायलेली आहेत, परंतु या आजच्या प्रसंगाला अनुसरून आताचं जे वातावरण झालं होतं हे प्रत्येक ठिकाणी होत आहे। आपलेच कलावंत मला 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 अगोदर जे एरियामध्ये राहणारे कलावंत आहेत, जवळपास राहणारे कलावंत आहेत, तेच पहिलं गायला बघतात। म्हणतात ना ते अगोदर डल्ला मारून घ्यायचा। तर मला काय म्हणायचंय, सांगायचं वाटतं या कलाक्षेत्रामध्ये जेवढेही कलावंत आहेत, नामवंत कलावंत आहेत, या सर्वांच्या सोबत मी हार्मोनियमची साथ दिली, परंतु काही लोक कधी कधी मला डावलण्याचे प्रयत्न करतात आणि म्हणून सांगत एक दोन मिनिटासाठी मला वेळ द्या, असू द्या, तुम्ही पण यामध्ये जुने आहात आणि सर्व कलावंतांच्या सहवासात मध्ये आहे, परंतु ज्या ज्या वेळेस मला डावलण्याचा प्रयत्न करतात खूप मनाला वाईट वाटतं, कारण काही कलावंत माझ्या समोर घडलेले आहेत। माझ्या गुरुचा शेर, गोविंद गाण्यांचा शेर या ठिकाणी मी सादर करणार आहे आणि मी लिहिलेला गीत या ठिकाणी सादर करणार आहे। माझ्या गुरुच्या आशीर्वादाने मी गाणं देखील लिहिण्याचे प्रयत्न करतोय आणि म्हणून काय म्हणायचं बघा, तो भीमाचा आवडता इमानी गडी, तो भीमाचा आवडता इमानी गडी, मानपानाच्या शिखराला पाहू नको, लीनताही तुझ्या ठेव अंगी तुझ्या, इथं मी 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 अरे काय हे गाणं, मला कायचंय मला कायचंय, ज्या कार्यक्रमाला आपण आला आहोत त्या कार्यक्रमाचं तुम्हाला भान नाही, मला द्या मला द्या मला द्या, मला मला टाक कुत्र्याला, आणि म्हणून तू भीमाचा आवडता इमानी गडी, मानपानाच्या शिखराला पाहू नको, लीनताही सदा ठेव अंगी तुझ्या, मीपणाच्या महालात राहू नको। असो बरेचसे कलावंत, मी त्याच्यातला अनुभवी कलावंत आहे, मोठी गोष्ट तर नाही सांगत, परंतु 1970 पासून या क्षेत्रामध्ये आहे मी, हे सर्व कलावंत माझ्या समोर काही घडलेले आहेत, उदाहरण आहे। मन काही काही वेळा असं मनाला खात आहे की का मागं डावलता आमच्यासारख्याला, अरे तुमचे 4-4 वेळा गाणे होतात, एकच गाणं 1000 वेळा रिपीट होतं, आमचं नाव काहीतरी ऐका ना, आमच्यासारख्याला संधी द्या। आणि म्हणून काय म्हटलंय, दादा गाणं लिहिलंय मी, ऐका आता, बाबासाहेब काय म्हणतात माझ्या रमायला, दादा 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 गाणं लिहिलंय मी, बाबासाहेब माझ्या रमायला काय म्हणतात, तुझ्या आजाराला मी, तुझ्या आजाराला मी बघू शकलो ना रमा,
आणि बाबासाहेब माता रमायला काय म्हणतात, तुझ्या आजाराला मी बघू शकलो ना रमा, मी साहेब असून काय अर्थ. हा समाज मला सर्व साहेब म्हणतो, परंतु रामू मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. आणि म्हणून बाबासाहेब स्वतःला पश्चाताप करतात, तुझ्या आजाराला मी बघू शकलो ना रमा, मी साहेब असून काय अर्थ, कर ग तू क्षमा, साहेब असून काय अर्थ, कर ग तू क्षमा. आमच्या गाण्याचे एखादी वेळेस शब्द तरी ऐका, तुझ्या आजाराला मी बघू शकलो ना रमा, महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका ज्यांनी मोठ्या मोठ्या कलावंतांच्या सोबत मुकाबले केलेले अशा नामांकित गायिका आमच्या भगिनी सत्यभामाताई मस्के यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. तुझ्या आजाराला मी बघू शकलो ना कळत नाही दिले तुम्हाला, विचारता तुम्हाला अडविले, विचारता तुम्हाला अडविले, त्याच्या वेळेस बाबासाहेब माता रमाईच्या प्रकृतीचे विचारपूस करायचे. त्यावेळेस माता रमाई बाबासाहेबांच्या विचारातून त्यांना दूर करायच्या आणि दुसराच काहीतरी विषय काढायच्या. आणि म्हणून बाबासाहेब ज्यावेळेस विचारायचे त्यावेळेस माता रमाई दुसऱ्या विषयामध्ये बाबासाहेबांना घेऊन काय म्हणायचे बघा, वेदना रूप तुझा होती, वेद तू हे मनी अडविले, कळत नाही दिले तुम्हाला, विचारता तुम्हाला अडविले, रोटी तुझा मी आहे, रोटी तुझा मी आहे, तुझ्या गत्या श्रमा, रोटी तुझा मी आहे, तुझ्या गत्या श्रमा, मी साहेब असून काय अर्थ, कर ग तू क्षमा, आणि म्हणून बघा पुढे काय म्हणलंय, परत बाबासाहेब काय म्हणतात माता रमायला, श्वास बंद करून तुझा, श्वास बंद करून तुझा, डोळे तू बंद केलीस का, डोळे तू बंद केलीस का, डोळे तू बंद केलीस का, श्वास बंद करून तुझा, डोळे तू बंद केलीस का, अचानक हे मला सोडून
देशिकेला काही सोनवणे यांच्या वतीने 100 रुपयाचे भेट आलेले धन्यवाद. गीताचा शेवट आहे बघा आणि गीताच्या शेवटी मी पामर काय म्हणत आहे अर्जुन खरा कोटी कोटी तुझी माळी कोटी कोटी तुझी माळी कोटी कोटी तुझी माळी त्यांना आता कसा मी बघू त्यांना आता कसा मी बघू राबू ही तुझी कोटी कोटी बाळे आहेत तू गेल्याच्या नंतर मी यांचा कसा सांभाळ करू आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात कोटी कोटी तुझी बाळे त्यांना आता कसा मी बघू कोटी कोटी तुझी बाळे कठीण आहे हे जगणे मला कठीण आहे हे जगणे मला सांग ना तू कसा मी जगू सांग ना तू कसा मी जगू सांग ना तू कसा मी जगू. सुरुवातीपासून सर्व कलावंतांच्या सोबत मी कोर्स केलेला आहे. शेवटी ही मशीन नाही हा आवाज एक माणसाला एक देण आहे परंतु एवढ्या कलावंतांना सहकार्य करायचं म्हणजे कुठेतरी आवाजाला थोडाफार तरी असर होतो आणि म्हणून काय म्हणतं बघा कोटी कोटी तुझी बाळे त्यांना आता कसा मी बघू कठीण आहे हे जगणे मला सांग ना तू कसा मी बघू सगळे दिनांच्या अर्जुन सगळे दिनांच्या अर्जुन करीतो ही मनी सगळे दिनांच्या अर्जुन करीतो ही मनी मी साहेब असून काय अर्थ कर तू क्षमा